नमो नमः। प्रवाचिका अहंदया जोशी अत्र समेषां स्वागतम्। एषा कथा श्रीमान योगी पुस्तकात् उद्धृता अस्ति। तृतीयभागस्य 21 कथा एषा। अस्तु तर्हि आरंभं कुर्मः। पावसाळा संपला आणि राजांच्या तर्काप्रमाणे शास्ता खान तळ उठवून पुण्याला आला। खुद्द राजांच्या मुलुखात शास्ता खानाने तळ दिला। खुद्द शिवाजीराजांच्या लाल महालात स्वतः शास्ता खान राहिला। राजांना ते कळले। राजे संतापले होते, पण तसेच मनातून हसतही होते। शास्ता खान आलेला कळताच राजांनी सोनू विश्वनाथ डबेरांना नरमाईचे पत्र देऊन खानाकडे पाठवले। राजांनी कान्होजी जेध्यांना बोलावून घेतले। एकांती बसून राजे कान्होजींना म्हणाले, कान्होजी, शास्ता खान पुण्यात येऊन अगदी आमच्या लाल महालात तळ देऊन बसला आहे। पावसाळा असताही त्याच्या सैन्याने आमचा मुलूख बेचिराग केला। तो आता स्वस्थ कसा बसेल? एवढ्या मोठ्या फौजेनिशी तो चालून आला तरी ते सहन करणं कठीण। खरं आहे महाराज। तेव्हा कान्होजी, आम्ही आमचे वकील खानाकडे पाठविलेच आहेत। नुसत्या रिकाम्या गोड बोलण्यानं तो वश होणार नाही, त्याचा अंदाज लागणं कठीण आहे। आमची इच्छा अशी आहे की तुम्ही तुमचे देशमुख यांनी खानाचा बेत काढता आला तर पाहावं। आपल्या भागातले देशमुख जवळ येत आहेत हे पाहिलं तर खान त्यांना विश्वासानं जवळ करील। सध्या वतनदारांना असलेलं भयही कमी होईल। जेधे राजांचा निरोप घेऊन गेले, त्यानंतर वारंवार जेधे गडावर येत होते। राजांच्या बरोबर खास बैठका होत होत्या। एकदा जेधे गडावर असे आले असता सर्व बोलणी झाली, पण जेधे उठेनात। कान्होजी अस्वस्थ दिसत होते। राजांना त्यांच्या बेचैनीचे कारण समजत नव्हते। शेवटी राजांनीच विचारले, कान्होजी, आज मनात काहीतरी दिसतं? कान्होजी कावरेबावरे झाले। ते म्हणाले, काही नाही महाराज। कान्होजी, आम्ही एवढे का परके की आमच्यासमोर दिलखुलास बोलायला जड जावं? कान्होजींनी श्वास घेतला। ते म्हणाले, राजे, सांगतोच तर, एका पेचात मी सापडलोय, तुम्ही सोडवायला पाहिजे। राजे गंभीर झाले। ते म्हणाले, कान्होजी, तुम्ही आमची माणसं, तुमच्यापेक्षा आम्हाला आमचा जीवही जास्त वाटत नाही। कसला पेच पडला? राजे, सारं विसरता येतं, पण नातं विसरता येत नाही। आपले एकनिष्ठ सरदार हैबतराव शिळमकर यांचे सासरे खंडोजी खोपडे खानाच्या वधापासून आज वर्षभर आपल्या भीतीनं दऱ्याखोऱ्यात दडून राहिले आहेत। जीवाच्या भीतीमुळं बाहेर पडायला जागा नाही। त्यांनी आपल्या जावयाकडे हैबतरावांकडे धरणं धरलं आहे। ते माझ्याकडे आले। मग राजांनी विचारलं, राजे, झालं एवढं पुष्कळ झालं। खंडोजीरावानं खूप सोसलं, आता त्याला क्षमा करून पायांपाशी जागा द्यावी। खंडोजी खोपडे, ज्याच्यावर राजांनी एवढे उपकार केले होते, तोच खंडोजी खानाला मिळाला। राजांच्या विरुद्ध शस्त्र हाती धरले, फाजल खानाला वाट दाखविणारा खंडोजी? राजे उफाळले। कान्होजी, त्या विश्वासघातकाची बाजू घेता? तो हरामखोर खंडोजी, ज्याच्या वतनाचा ठिकाणा नव्हता, आम्ही वतन दिलं, आम्ही अन्नाला लावलं, तोच खंडोजी आमच्यावर उलटला, आमच्या विरुद्ध शस्त्र हाती धरलं। ज्याची 4 धडं 4 मार्गांवर फेकावीत अशी लायकी त्याची भीड घेऊन तुम्ही आला? राजे, आम्ही हैबतरावांना शब्द दिला आहे, खंडोजीचा गुन्हा आम्हास द्यावा आणि त्याचं वतन चालवावं, जीव वाचवावा। राजे गहिवरले। ते म्हणाले, कान्होजी, खंडोजीचा गुन्हा पदरात घेऊ नका। स्वराज्यासाठी वतनावर घरादारावर पाणी सोडणारे तुम्ही कुठं आणि कुठं तो खंडोजी? तुमच्या भिडेखातर आम्ही त्याला जीवदान देतो। खंडोजीला तुम्ही घेऊन या। कान्होजी आनंदाने गडाखाली गेले। 2-3 दिवसात ते खंडोजी खोपड्यांना राजांच्या मुजऱ्यासाठी घेऊन आले। राजे काही बोलले नाहीत, पण खंडोजी महाचिवट। तो नेहमी गडावर येऊ लागला, अकारण राजांशी बोलू लागला। कान्होजींना दिलेल्या वचनामुळे राजे ते सारे वर्तन सहन करीत होते आणि त्याचा भलताच अर्थ खंडोजी घेत होता। राजे आपल्या महालात एकटेच होते। अचानक खंडोजीला पाहताच राजे अस्वस्थ झाले। खंडोजी नीट महालात कसे आले याचे राजांना कोडे पडले। खंडोजी मुजरा करून उभा राहिला। राजे म्हणाले, खोपडे, एकदम वर कसे आलात? खंडोजी लाचारीचे हास्य करीत म्हणाला, राजे, जरा खाजगी आणि महत्त्वाची बाब होती। पंतांना सांगितलं, त्यांनी महालात पाठवलं। राजांना काही कळेना। त्यांनी विचारले, काय सांगायचं आहे तुम्हाला? खंडोजी हसत म्हणाला, नाही राजे, आम्ही अफजल खानाला मिळालो, आमच्यावर आपली गैरमर्जी झाली, कृपावंत होऊन परत पायांजवळ केलं। मग? हो, पण अजून आमच्यावर राग आहेच, ते आम्ही जाणतो, पण
गुन्हा आमच्याच हातून घडतो असं नाही. माणसं चुकायचीच. कुणाबद्दल बोलता तुम्ही? दुसऱ्या कुणाबद्दल? खुद्द आपले खास विश्वासाचे कान्होजी जेधे. राजे बैठकीवरून उठले. आपली नजर खंडोजीवर रोखीत ते म्हणाले, खंडोजी काय बोलता? नीट सांगा. तसं काही विशेष नाही, पण कान्होजी दिसतात तेवढे साधे नाहीत. महाराजांनी जरा जपून असावं एवढीच विनंती. खंडोजी, आम्हाला सर्व स्पष्टपणे सांगा, असं अर्धवट बोलू नका. राजे, कान्होजी सध्या कुठं जातात, त्यांची माणसं कुठं असतात याची चौकशी केलीत? राजांचा संयम सुटत होता. ते म्हणाले, खंडोजी, मी सांगतो, शास्ता खानाशी संगनमत करतात. मी अफजल खानाला मिळालो, पण असा नाही, सरळ उभा होतो. आणि आपले कान्होजी दिवसा तुमच्या सदरेवर, रात्री लाल महालाच्या वाटेवर. खंडोजी, राजे ओरडले. राग येतो? विचारा. कान्होजीला मी रुजवात घालून देतो. खंडोजी, खाली जा आणि सदरेत जेवढे हत्यारबंद असतील त्यांना तातडीनं इथं बोलावून घ्या. खंडोजी धावला. राजे संतापाने थरथरत होते. त्यांना काही सुचत नव्हते. काही वेळातच 4 हत्यारबंदांसह खंडोजी महालात आला. राजांनी खंडोजीकडे बोट दाखवले. बघता काय, या हरामखोराला पकडा. खंडोजी खोपडा गिरफ्तार केला गेला. भयचकित खंडोजी म्हणाला, राजे चुप. आम्ही वतन दिलं, आमचा घात करायला उठला. ज्या कान्होजींनी भीड घालून तुला वाचवून घेतलं त्याच कान्होजींच्याबद्दल गरळ ओकतोस? शिपायांच्याकडे वळून राजे ओरडले, बघता काय, या पातक्याचा उजवा हात आणि डावा पाय इथल्या इथं तोडा. क्षणात खंडोजी पाडला गेला. बघता बघता खंडोजीचा उजवा हात आणि डावा पाय कलम झाला. रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. खंडोजीच्या किंकाळीने महाल घुमला. पण राजे शांत नजरेने ते पाहत होते. खंडोजीसाठी त्यांचे मन द्रवत नव्हते. राजे म्हणाले, घेऊन जा त्याला. वैद्यांचं औषध करा. मरता उपयोगी नाही. खंडोजीला महालातून नेले गेले. कान्होजींना जेव्हा खंडोजीची बातमी कळली तेव्हा त्यांचा आपल्या कानांवर विश्वास बसेना. संतप्त होऊन ते तातडीने गडावर आले. राजांच्या समोर तडक ते आले. राजे त्यांच्याकडे शांत नजरेने पाहत होते. कान्होजी गरजले, राजे, खंडोजीला अभय देऊन हे वर्तन केलंत. आमच्या शब्दांची काय किंमत राहिली? राजे, तुम्ही असा विश्वासघात कराल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. मनातला दावा विसरायचा नव्हता तर अभय द्यायचं नव्हतं. कान्होजी, आमच्या मनातला दावा जेव्हा शब्द दिला होता तेव्हाच विसरला गेला. मग खंडोजीचे हातपाय का तुटले? हिंमत असेल तर तुम्ही जाऊन विचारा. कान्होजी, शब्द दिला होता म्हणूनच त्याचा जीव राहिला, नाहीतर गर्दन मारली असती. राजांचे ते रूप पाहून कान्होजी चपापले. ते म्हणाले, पण राजे, कान्होजी, आमच्या पत्री जसे आपल्यासारखे जीवमोलाचे इमानी असतात तसेच स्वार्थासाठी हवं ते करणारे संधी साधूही असतात. आम्हाला कारण परत्वे दोघांनाही जवळ बाळगावं लागतं. पण खंडोजीसारखी विश्वासघातकी जात ती जवळ करणंही अशक्य. खंडोजीरावांचा गुन्हा तुम्ही पदरात घेतलात आणि त्याला मुजऱ्याला आणलत. तोच खंडोजी तुम्ही शास्ताखानाला सामील असल्याचं सांगत होता. विष कालवू पाहत होता. माणूस भावनेला जवळचा. आम्हाला माहीत होतं म्हणून गैरसमज झाला नाही. उद्या दुसऱ्या कसल्या प्रसंगात काही कळलं तर कान भरायला किती वेळ लागणार? आमचा नाईलाज आहे. कान्होजी, असली माणसं जपणं आम्हाला शक्य नाही. कान्होजी भानावर आले. त्यांचा सारा संताप निवळला. ते म्हणाले, राजे, दुर्दैव खंडोजीचं, दुसरं काय. आमची चूक झाली. चूक नाही कान्होजी, तुम्ही संधी दिलीत. खंडोजीला स्वतः सुधारून ती वापरता आली नाही. काही वेळ कोणी काही बोलले नाही. राजांनी भरल्या आवाजात विचारले, कान्होजी, रागावला नाही ना? कान्होजी हसले. ते म्हणाले, राजे, आमच्या प्रतिष्ठेसाठी एवढे जपणारे तुम्ही तुमच्यावर रागवेन तरी कसा? राजांच्या चेहऱ्यावर हसू उमटले. राजांचा सारा भार उतरला. दोघे हसत सदरेवर जायला निघाले. अधुना तृतीय भागस्य द्वाविंशतिः कथा एषा. सायंकाळच्या वेळी राजे सरळ कोठीत आल्याचे पाहून साऱ्यांना आश्चर्य वाटले. जिजाबाई कोठीत पाटावर बसल्या होत्या. दासी शिधा काढीत होत्या. राजे येताच पुतळाबाई सोयराबाई पदर सावरून उभ्या राहिल्या. दासी परिवार अंग चोरून कोपऱ्यापाशी भिडला. राजे सुद्धा क्षणभर घोटाळले. जिजाबाईंनी विचारले, राजे, कोठीपर्यंत सरळ मातकड काय बेत धरली? राजे म्हणाले, मासाहेब, आपण जरा आत याल तर सर्व सांगता येईल. तुम्ही चला, आम्ही एवढ्यात येतो. राजे वळले. जिजाबाईंच्या महाली राजे येरझाऱ्या घालीत होते.
प्रत्येक क्षण त्यांना मोठा वाटत होता. वारंवार ते दरवाजाकडे पाहत होते. जिजाबाई आत येताच राजांनी त्यांचे दोन्ही खांदे पकडले. जिजाबाई पाहत होत्या. राजांच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडत होता. जिजाबाई म्हणाल्या, शिवबा, अरे झालंय काय तुला? मासाहेब, केवढा आनंद, केवढं समाधान वाटतंय आज. आज महाराज साहेबांचं विजापूरहून पत्र आले. खरं? हो मासाहेब, आनंदाची बातमी आणली तर खुशाली मिळते. द्याल ती खुशाली कमी पडावी अशी बातमी आम्ही सांगणार आहोत. सांगा ना ती. मग मागेन ते द्यायला हवं. राजा, अरे जीवसुद्धा माझा राहिला नाही, तुला मी काय देणार? मासाहेब, महाराज साहेब आम्हाला भेटायला येणार आहेत. ते हे सांगितलं तर खरं वाटेल तुम्हाला? चल, उगीच भलती थट्टा कसली करतोस? थट्टा नाही मासाहेब, अगदी खरं आहे. आम्ही आदिलशाहीशी केलेला करार आणि आमची वाढती सत्ता लक्षात घेऊन आदिलशाहीत महाराज साहेबांना तीर्थयात्रेची, आमच्या भेटीची परवानगी दिली आहे. एवढेच नव्हे तर महाराज साहेब तुळजापूरला देवी दर्शनाला येऊन थडकलेतही. देवी दर्शन? पण खानानं? राजे परत हसले. एक वेगळा अभिमान त्यांच्या मुखावर उमटला. मासाहेब, आमचे तुळजापूरचे भोपे इतर कशात हुशार नसले तरी देवी रक्षणात तरबेज आहेत. त्यांनी आपल्या कृतीनं कदमांच्या घराण्याचं नाव वाढवलं. काय केलं त्यांनी? जिजाबाईंनी उत्सुकतेने विचारले. काय केलं नाही ते विचारा. त्यांनी आमची इज्जत, प्रतिष्ठा, आमचं कुलदैवत राखलं, जपलं. मासाहेब, तुकाईची मूर्ती चल आहे. जेव्हा खान तुळजापूरला आला तेव्हा कदमांनी मूर्ती लपवली आणि त्या जागी दुसरीच मूर्ती ठेवली. जिजाबाई ते ऐकून आनंदल्या. राजे, अशा माणसाचं कौतुक व्हायला हवं. जरूर होईल मासाहेब, संधी मिळताच आम्ही त्यांचं कौतुक जरूर करू. जिजाबाईंनी उत्सुकतेने विचारले. पण राजे, स्वारी केव्हा येणार? पंढरपूर करून, जेजुरीवरून महाराज साहेब येतील असं वाटतं. पण शास्ता खान, तो पुण्यात तळ देऊन आहे ना? त्याची चिंता करू नका. महाराज साहेब भेट घेऊन परत जाईतो शास्ता खानाला आम्ही झुलवीत ठेवू. त्यासाठी हवं ते कबूल करू. आणि जरी शास्ता खानाला महाराज साहेबांची वर्दी लागली तरी तो काही करणार नाही. शहाजहानच्या कारकिर्दीत महाराजा शहाजीराजांनी गाजवलेला पराक्रम, दक्षिणेतील त्यांची वाढती सत्ता, हे सर्व तो जाणून आहे. तू करशील बाबा, तुला सारं जमतं, जिजाबाई म्हणाल्या. फारच क्वचित जिजाबाई एकेरी नावाने राजांच्या बरोबर बोलत असत. अत्यानंद झाल्याखेरीज ते शब्द उमटत नसत. राजांनी भराभर हुकूम सोडायला सुरुवात केली. राजगडची सदर रंगवायला सुरुवात केली. सर्व वाडा, सारे चौक, पागा, बुरुजांच्या तोफा, ढालाईतांचे कपडे, बारीक सारीक साऱ्या गोष्टी राजांच्या नजरेत येत होत्या. पेशवे, डबीर, अमात्य सर्वांना नाना हुकूम सुटत होते. जिजाबाई सामानांच्या याद्या फडात पाठवित होत्या. सर्वांची नजर शहाजीराजांच्या आगमनाकडे लागली होती. जिजाबाईंचा आनंद मनात सामावला जात नव्हता. आज जवळजवळ 20 वर्षानंतर स्वारींचे पाय दिसणार होते. नशिबाने घडत असणाऱ्या या भेटीत काही न्यून राहू नये म्हणून त्यांनी शास्त्र्यांना बोलावून घेतले. शास्त्र निर्णय असा निघाला की इतक्या वर्षांनी घडणारी भेट सरळ होऊ नये, ती देवस्थानाच्या जागी व्हावी. प्रथम दर्शन तुपाच्या प्रतिबिंबाने घडावे. राजांना ते समजताच राजांनी जेजुरीच्या देवळात भेट घेण्याचे निश्चित केले. सखुबाई, महादजी, बजाजी या साऱ्या मंडळींना अगत्याने गडावर येण्यासाठी बोलावणी पाठवली. कान्होजी जेध्यांचा आनंद तर मनात मावत नव्हता. शहाजी राजांचे ते खास सरदार. बातमी समजताच ते गडावर हजर झाले. राजांनी खास अश्वपथक निवडले. कान्होजी, येसाजी, तानाजी ही खास निवडक माणसे घेऊन पेशवे मोरोपंत खास अश्वपथकासह शहाजीराजांना गाठण्यासाठी पंढरपूरला निघाले. शास्ता खानाबरोबर वाटाघाटी करण्यासाठी डबीर वारंवार पुण्याला जात होते. राजे नरमाईची, नम्रतेची पत्रे पाठवित होते. प्रत्येक भेटीबरोबर खानासाठी भारी वस्त्रे, अलंकार पाठवले जात होते. आपल्या अवाढव्य फौजेने शिवाजी नमला आहे असा अर्थ खानाने करून घेतला होता. ज्या पद्धतीने शिवाजी आदिलशाहीशी वागत होता तसा आजवर मोगलांशी वागलेला नव्हता. भारताच्या सम्राटांशी वागणे थोडे निराळेच असणार अशी आलमगीरपासून सर्वांची समजूत होती. राजांनी तेच धोरण चालू ठेवले होते.
राजे जेजुरीला गेले. मंदिरापासून पायथ्यापर्यंत राजांची नजर फिरली. राजांनी पायथ्यावरच्या माळावर जागा निवडली. भव्य शामियाना उभा करण्याची आज्ञा दिली. शहाजी राजांनी पंढरपूर सोडल्याची बातमी गडावर येऊन पोहोचली. राजांचे शेकडो नजरबाज पुण्यापासून जेजुरीपर्यंत पेरले गेले होते. नेताजी पालकरांना आज्ञा दिल्या गेल्या होत्या. जेजुरीच्या आसपासच्या मुलुखात भेटीच्या आदल्या दिवशी आपले 8,000 घोडदळ घेऊन हजर राहण्याचा राजांनी हुकूम सोडला होता. रात्री राजे महालात गेले. पलंगावर पडून ते विचार करीत होते. त्यांना बंगळूरच्या किल्ल्यात वाड्याच्या दरवाजाशी उभे असलेले शहाजीराजे अस्पष्ट आठवत होते. अनेक धूसर आठवणींची गल्लत होत होती. सोयराबाई महालात आल्या तरी त्यांची चाहूल राजांना लागली नाही. सोयराबाई म्हणाल्या, कसला विचार चालला एवढा? राजांनी सोयराबाईंच्याकडे पाहिले. हसत राजे म्हणाले, 20 वर्षापूर्वींचा काळ आठवत होतो आम्ही. यावेळी काय घडलं? खुद्द आमच्याच आठवणी दुधी बनल्यात. तिथं तुम्हाला आठवणार कसं? कसल्या आठवणी? कसल्या? आम्हाला पहिलं पितृदर्शन घडलं ते तिथंच त्यांच्या हौसेसाठी आपला विवाह झाला. तरी मी नशीबवान. का? लहानपणीच घरदार सुटलं, माहेर पारखं झालं. आठवणींचा आम्हाला त्रास नाही. साऱ्याच आठवणी त्रासदायक असतात असं थोडंच, काही सुखाच्याही असतात. आमच्या नशिबी तसल्या आठवणी नाहीत. राणीसाहेब, असं म्हणत जाऊ नका. नाही म्हटलं की नाहीच होतं. नेहमी माणसानं आहे म्हणावं. पण असलं तर ना, नसलं तरी आपोआप येईल. बरं बाई, आहे. सोयराबाई हसून म्हणाल्या. इतका मनाचा हळवेपणा राजांच्या ठिकाणी फारच क्वचित दिसून येई. चांगला मुहूर्त पाहून राजगडाहून मेणे हल्ले. राजे आपल्या अश्वपथकासह बाहेर पडले. जेजुरीची वाट फार दूरची वाटत होती. एवढी साऱ्यांची मने उतावळी झाली होती. जेजुरीचे सारे रूप पालटत होते. खुरट्या हिरव्या गवताने जेजुरीचा कातळ शोभिवंत दिसत होता. मंदिराच्या तटापर्यंत चढलेल्या काळ्या भोर पायऱ्या एकदम डोळ्यात भरत होत्या. गडाच्या पायथ्याशी शेकडो पाली डेरे शामियाने उभे केले होते. छावणीच्या मध्यभागी असलेला सुवर्ण कळसाचा डेरा खास होता. भगवा ध्वज त्यावर डौलाने फडफडत होता. राजांनी खंडोबाची यथासांग पूजा केली, दानधर्म केला. शहाजीराजांच्या आगमनाची वार्ता येताच सारे मंदिरात आले. शहाजीराजे आपल्या 1000 घोडदळासह राजांनी पाठवलेल्या अश्वपथकासह जेजुरीकडे येत होते. जेजुरीच्या पायथ्याशी राजे पाय उतार झाले. शहाजीराजांच्या बरोबर मोरोपंत, कान्होजी ही मंडळी होती. शहाजीराजांच्या स्वागतासाठी माणकोजी 10 तोंडे, अमात्य, डबीर व इतर सरदार मंडळी पायथ्याशी उभी होती. अदबीने सारे पुढे झाले. माणकोजीने शहाजीराजांचे पाय धरले. शहाजीराजांनी माणकोजींना उठवून मिठी मारली. भरल्या आवाजात शहाजीराजे म्हणाले, माणकोजी, भेट झाली, बरं वाटलं. माणकोजी म्हणाले, चलावं महाराज. क्षणभर शहाजीराजे बेचैन झाले. म्हणाले, तुम्ही सर्व आलात पण राजे सामोरे आले नाहीत. क्षमा करावी महाराज, पण 12शी नंतर ही भेट घडत आहे. एकदम सामोरे येऊ नये असा धर्मसंकेत. त्यामुळं असं शहाजीराजे म्हणाले. चला, आम्ही राजांना भेटायला उतावीळ आहोत. शहाजीराजे सर्वांसह मंदिराच्या पायऱ्या चढत होते. शहाजीराजांनी मंदिराच्या बाहेर पाय धुतले आणि ते मंदिरात प्रवेश करते झाले. देवदर्शन आटोपून शहाजीराजे चौक गाभाऱ्यात आले. त्या चौकात एक भली मोठी रौप्य परात ठेवली होती. तिच्या बाजूने पणत्यांची माळ तेवत होती. शहाजीराजे परातीवर वाकले. तूप निश्चल होते. शहाजीराजे पाहत होते. परातीतील तुपात 4 चेहरे दिसत होते. तो उमदा पुरुष कोण? आपलीच 2 प्रतिबिंब तर पाहत नाही ना, असे शहाजीराजांना वाटले. लक्ष वेधले मधल्या प्रतिमेकडे. तेच धारदार नाक, तेच रुंद कपाळ आणि तेच बोलके डोळे. आणि कडेवर कोण आहे? छोटे युवराज? आणि ही आमची सुनबाई वाटतं. सारे चेहरे हसरे बनले होते. घंटांचा आवाज उमटत होता. माणकोजी कान्होजींचे डोळे समाधानाने भरून आले होते. शहाजीराजे उभे राहिले. शहाजीराजांनी साठीची उमर ओलांडली होती. वार्धक्याची छटा पिकल्या केसात व्यक्त होत होती. पण रुबाब तोच होता. तोच देखडेपणा होता. शहाजीराजांनी मानवर केली. समोर शिवाजीराजे उभे होते. डोक्याला जिरेटोप होता. कानात चौकडा डुलत होता. हनुवटीवर भरदार काळीभोर दाढी चेहऱ्याच्या रुबाबात भर घालीत होती.
शहाजीराजांना आपली तरुणपणीची प्रतिमा आठवली. त्यांचे श्वास ते रूप पाहताच कोंडले गेले. शिवाजीराजे धीमी पावले टाकीत समोर गेले. नजीक जाऊन ते गुडघ्यांवर वाकले. आपले दोन्ही हात शहाजीराजांच्या पायांच्या दोन्ही बाजूंना टेकवून ते शिवाजीराजांनी आपले मस्तक महाराज साहेबांच्या पायांवर ठेवले. थरथरत्या हातांनी शहाजीराजांनी शिवबांना उठवले, मिठीत घेतले. राजांच्या पाठीवर ते मायेचे हात फिरत होते, पण शहाजीराजांच्या तोंडून शब्द उमटत नव्हता. मिठी सैल होत नव्हती. स्वतःला सावरून आनंदाश्रू पाझरत असता शहाजीराजे म्हणाले, राजे, मोठे झालात, कर्तृत्ववान झालात, पण लहानपणीची सवय सुटत नाही. साऱ्यांच्या भेटी झाल्या. सारे आनंदाने मंदिर उतरू लागले. शहाजीराजे डेऱ्यात येऊन बसले. जिजाबाई, सोयराबाई, पुतळाबाई वगैरे राणीवसा अदबीने उभा होता. शिवाजीराजे समोर उभे होते. शंभूबाळ आपल्या आजोबांच्या मांडीवर बसून साऱ्यांच्याकडे धिटाईने पाहत होता. शहाजीराजांनी विचारले, सुनबाई, ओळख आहे का? सोयराबाई लाजल्या. शहाजीराजे म्हणाले, एवढं लाजायला नको. लग्नात रडू लागलीस तर कडेवर घेऊन समजूत काढीपर्यंत पुरेवाट झाली. सारे हसले. राजे म्हणाले, आपण थोडा वेळ विश्रांती घ्यावी. आज्ञा झाली की हजर होऊ. राजांनी सोयराबाईंच्याकडे पाहिले आणि शंभूबाळाला घेतले. राजांच्या पाठोपाठ राणीवसा बाहेर पडला. डेऱ्यात फक्त शहाजीराजे आणि जिजाबाई होत्या. शहाजीराजे म्हणाले, राणीसाहेब, जी. शहाजीराजे उठले. येरझाऱ्या घालू लागले. दोन्ही हात पाठीशी बांधले होते. मानेवर केस रुळत होते. काय बोलावे, कसे बोलावे हे त्यांना कळत नव्हते. कोणत्याही बिकट प्रसंगात न गोंधळणारे फर्जंद शहाजीराजे पुरे बेचैन झाले होते. चालता चालता ते एकदम थांबले. गरकन वळत ते म्हणाले, राणीसाहेब, जी. आज आपल्यासमोर आम्ही शर्मिंदे आहोत. तुमच्यासमोर उभे राहायला आम्हाला हिंमत पुरत नाही. जिजाबाईंनी आपली नजर वर केली. शहाजीराजे व्यथित झाले होते. शहाजीराजे म्हणाले, आठवतं, जेव्हा बंगळुराहून यायला निघालात तेव्हा तुम्ही थोरल्या संभाजीराजांना 4 दिवस घेऊन जातो म्हणालात. तेव्हा मारे ऐटीने आम्ही म्हणालो, आम्ही संभाजीराजांना वाढवतो, तुम्ही शिवाजीराजांना तयार करा, पाहू कोण तयार होतं ते. शहाजीराजे अडखळले. त्यांनी आवंडा गेला. कष्टाने अश्रू आवरीत ते म्हणाले, राणीसाहेब, एकाकी असताही स्त्रीत्वाच्या दुबळ्या हातांनी तुम्ही शिवाजीराजांना पोलादी पुरुष बनवलं, थोर पराक्रम करून दाखवलात, पण आमच्या पोलादी छत्राखाली आम्ही शंभूबाळांचं रक्षण करू शकलो नाही. त्याची खंत मनाला जाळते आहे. मी काय करणार होते? जे झालं ते दैवानं झालं. आपले आशीर्वाद होते म्हणूनच राजे एवढं करू शकले असं समजता हा तुमचा मोठेपणा. राजांना आम्ही कसली मदत केली, त्यांनी मात्र आम्हाला कठीण प्रसंगातून सोडावून घेतलं आणि तोहमत येते असं वाटताच आदिलशाही इतराजीला घाबरून राजांची जबाबदारी सफे उडवून टाकली. उलटणाऱ्या दिवसाबरोबर ते शल्य मनाला जाळत होते. म्हणूनच आम्ही येण्याची उतावीळ केली. रात्री देवळाच्या पायथ्यापासून मंदिरापर्यंत पायऱ्यांवर आणि दोहो बाजूंच्या दीपमाळांवर दीप पाजळले होते. लक्ष ज्योतींची शांत उतरण वाऱ्यावर थरथरत होती. 2 दिवस जेजुरीला राहून शिवाजीराजांनी मुक्काम हलविला. शहाजीराजांच्यासह ते राजगडावर आले. राजगडाच्या पायथ्याशी शृंगारलेली पालखी होती. पालखीच्या दोन्ही मुखांना सुवर्णाचे रत्नजडित हत्तींचे मुखवटे बसवले होते. पालखी किनखापी बैठकीने आणि जरी गोंड्यांनी सजली होती. राजांनी शहाजीराजांना पालखीत बसण्याची विनंती केली. शहाजीराजे पालखीत बसले. शहाजीराजांनी काढलेले जोडे घेऊन अनवाणी पायांनी राजे पालखी मागून जात होते. पालखी प्रवेश करीताच गडाच्या दरवाजावर नगारा झडत होता. पालखी मागून सारे जात होते. शहाजीराजांना सन्मानाने घेऊन जाऊन राजांनी त्यांना सुशोभित सदरेवर बसविले. राजांच्या काखेतले जोडे पाहताच शहाजीराजे म्हणाले, राजे, आमचे जोडे आपल्या पायात शोभतील अशी कीर्ती मिळवलीत, ते जोडे खाली ठेवा. शिवाजीराजांनी साऱ्या मंत्रिमंडळाशी शहाजीराजांचा परिचय करून दिला. रात्री भोजनाची पंगत सजली. सुवर्ण ताटांभोवती सुंदर आंघोळ्या काढण्यात आल्या होत्या. नातवाला घेऊन शहाजीराजे सुवर्ण फुलांनी सजलेल्या चांदीच्या पाटावर बसले. राजे अदबीने पुढे झाले. त्यांनी अदबीने शहाजीराजांच्या मनगटावर मोगरीचा गजरा बांधला आणि तो बांधित असताच राजांचे अश्रू शहाजीराजांच्या मनगटावर पडले. शहाजीराजे उद्गारले, राजे, तुमच्या डोळ्यात अश्रू?
राजे म्हणाले, आमच्या पुंडाईमुळं आपणास बंदिवास घडला. या बलशाली हातात बेड्या पडल्या. राजे, असं बोलू नका. जे आम्हाला जमलं नाही ते आपण करून दाखवलं. मोगलाई आणि आदिलशाही यांशी झुंज देऊन थोर पराक्रम केलात. तुमच्या पराक्रमानं आम्ही धन्य झालो. हातीच्या बेड्यासुद्धा आम्हाला या फुलां इतक्याच हलक्या वाटल्या. त्यासाठी इतके कष्टी होऊ नका. संभाजीराजांनी ताटात हात घातलेला पाहून ते म्हणाले, पाहिलं, आमचे शंभूबाळ देखील उतावीळ झाले आहेत. बसा तुम्ही. पंगत बसली. समाधानाने जेवणाऱ्या शहाजीराजांना पाहून जिजाबाई तृप्त झाल्या. सोयराबाई पुतळाबाई हा राणीवसा वाढायला सिद्ध झाला होता. नवे नवे पदार्थ मुदपाक खाण्यातून येत होते. शेवटी शहाजीराजे म्हणाले, राजे, या सुनांच्यामुळं भारी संकटात पडलोय आम्ही. काय झालं, काय झालं? शहाजीराजे हसत म्हणाले, येणारी आमची प्रत्येक सूनबाई आतून नवीन चीज घेऊन येते. नाही म्हणता येत नाही. आता 70च्या घरात उमर आली. एवढं पचायचं कसं? तेव्हा तुम्हीच आम्हाला या हसीन आफतीमधून मोकळं करा. शहाजीराजांचे ते बोल ऐकताच सारी पंगत हसली. राजे शहाजीराजांना आपला गड दप्तराची व्यवस्था सारे दाखवित होते. माणकोजी कान्होजी राजांचे पराक्रम ऐकवित होते. सर्व पाहून शहाजीराजे तृप्त झाले. शहाजीराजांच्यासाठी राजांनी सर्वत्र शिकार भालदार सोडले होते. नित्य नवी शिकार गडावर येत होती. एकदा जेवत असता शहाजीराजांनी विचारले, राजे, केव्हा शिकारीला जाता की नाही? राजे शरमले. ते म्हणाले, इच्छा आहे पण उसंतच मिळत नाही. खरं आहे, शहाजीराजे म्हणाले, पण आम्हाला मृगयेची भारी हौस. आता सारी हौस फिटली आहे, पण अजूनही वाटतं. काय महाराज, एखादी भल्या जंगी डुकराची वर्दी यावी, घोड्यावरून भाल्यानं शिकार करावी. त्या शिकारीला मात्र आमच्याजवळ कंटाळा नाही, थकवा नाही, वयाचा हिशेब तिथं आठवतच नाही. अधुना तृतीय भागस्य त्रयोविंशतिः कथा एषा. शहाजीराजांनी आपल्या सुनांसाठी नातवासाठी अनेक बहुमोल दागिने आणि भारी कर्नाटकी वस्त्रे आणली होती. सर्वांना बोलावून त्यांनी ती वाटली. शेवटी राजांकडे वळून ते म्हणाले, राजे, तुमच्यासाठी आम्ही नामी वस्तू आणली आहे. सेवकाने तबक पुढे आणले. तबकात एक रत्नजडीत मोठीची नामी तलवार होती. शिवाजीराजे शहाजीराजांच्या समोर गुडघे टेकून बसले. शहाजीराजांनी तलवार म्यानाबाहेर काढून दोन्ही हातांनी राजांच्या हाती दिली. राजांनी तलवार मस्तकी लावून तिचा स्वीकार केला. शहाजीराजे म्हणाले, आपल्या भवानी तलवारीची ख्याती आम्ही ऐकली आहे. ती तुम्हाला लाभली आहे. ही वस्तू पण तुमच्या संग्रही राहू द्या. हिचं नाव तुळजा ठेवा. राजे म्हणाले, आपला आशीर्वाद समजून आम्ही हिची भवानीबरोबरच नित्यपूजा करू. राजांचे कौतुक करण्यात शहाजीराजांचे दिवस उलटत होते. एके दिवशी अगदी सकाळी राजे म्हणाले, आज गडाखाली जाऊन यावं अशी विनंती आहे. राजे, तुमचा कोणताही हट्ट डावलायचा नाही असं आम्ही ठरवून आलो आहे. चला. गडाखाली खोगीर चढवलेली खास घोडी उभी होती. शहाजीराजे स्वार झाले. पाठोपाठ राजांनी आपल्या विश्वास घोड्यावर मान टाकली. दोन्ही घोड्यांच्या मागून अश्वपथक दौडू लागले. शहाजीराजांना काही बेत कळत नव्हता. डोंगर पठारीचे रान समोर दिसत होते. कोवळ्या उन्हात सर्व वनराई उठून दिसत होती. नाना पक्ष्यांच्या बोलांनी रान गजबजले होते. पाण्याला उतरलेला एखादा मोरांचा कळप टापांच्या आवाजांनी भयभीत होऊन फडफडत उडत होता. डोंगर कपारींच्या आसऱ्याने वसलेल्या एका चिमुकल्या गावाजवळ राजांचे पथक थांबले. गावाबाहेरच्या मोकळ्या जागेत डेरे मारले गेले होते. राजांच्या स्वागताला तानाजी, येसाजी, माणकोजी पुढे आले. त्यांना पाहताच शहाजीराजे म्हणाले, माणकोजी, राजांनी कसला बेत आखला आहे? कौतुक करणारे असल्यावर बेतांना काय तोटा आहे? शहाजीराजे डेऱ्यात प्रवेश करते झाले. राजांच्या स्वागताला सारे गाव आले होते. राजे पाटलांना म्हणाले, काय पाटील, ठीक आहे ना? राजे, तुमचं पाय लागलं, गावाचं सोनं झालं. ही डुकरं पीक टिकू दिनात. सारी त्यांच्या नावानं बोटं मोडत्यात, पण आज त्यांच्याचमुळं राजांचं पाय गावाला लागलं. पाटलांना कसं रोखावं हे राजांना कळत नव्हतं. राजे शरमले. शहाजी मोठ्याने हसले. म्हणाले, राजे, तुमचा बेत कळला. आमची बारीकशी इच्छा ही अपुरी ठेवायची नाही असा बेत दिसतो. थोडी विश्रांती घेऊन सारे शिकारमाळाकडे निघाले. रानाला लागून मशागतीसाठी बरेच मोठे रान तोडले होते. तेथून नदीपर्यंत तुरळक झाडांनी व्यापलेली मोकळी जमीन होती.
शिकार रानावर सारे पोहोचले. शहाजीराजांच्या ढालाईताने भाले पुढे केले. शहाजीराजांनी एक वजनदार भाला निवडला. ते राजांना म्हणाले, राजे, बघा आमचे भाले, एखादा जमतो का पहा. शहाजीराजांच्या भाल्यांपैकी एक भाला राजांनी निवडला. शहाजीराजांनी कान्होजींनाही भाला निवडायला सांगितला. कान्होजी म्हणाले, महाराज साहेब, आता भालाईत शिकार जमत नाही. आम्ही माणकोजी नुसतं पाहतो. निवडक लोकांचे अश्वपथक पुढे झाले. प्रत्येकाच्या हातात तळपते भाले होते. अश्वदळाची 5-10 पथके तयार करण्यात आली. राजांनी सर्वांना सूचना दिल्या. खुद्द राजे शहाजीराजांच्या जवळ राहिले. झाडांच्या आडोशाने घोडी उभी राहिली आणि राजांनी इशारत देताच कर्णा वाजविला गेला. साऱ्या रानात एकच आवाज सुरू झाला. त्या आवाजाने रान गजबजून उठले. पक्ष्यांचे थवे आकाशात उधळले. रानावर हाका सुरू झाल्या. हाका सुरू होताच चितळ, सांबर, भेकर आपल्या कळपांसह भरधाव वेगाने उड्या टाकीत माळावर उतरली आणि वाट फुटेल तिकडे धावत सुटली. शहाजीराजे ते रानाचे ऐश्वर्य समाधानाने पाहत होते. ऊन चढत होते. हाका अर्धे रान उतरून आला होता. रानातून करण्याचा गंभीर नाद उठला. डुकरे उठल्याची ती खूण होती. साऱ्यांनी आपले भाले सरसावले. साऱ्यांचे लक्ष आता रानाच्या सीमेकडे लागले होते. एकदम एक डुकरांचा कळप बाहेर पडला. कोळीण आपल्या पिलांसह वसवसत बाहेर पडली होती. पिलांच्या रक्षणार्थ ती चारी बाजूंना पाहत होती. संतापाने तिचे केस उभे राहिले होते. शहाजीराजे हसले. त्यांनी राजांना खूण केली. राजांनी त्या कोळिणीला सोडून देण्याची इशारत दिली. डुरकत ती डुकरीण आपल्या पिलांना घेऊन इतर डुकरांबरोबर नदीवर दिसेनाशी झाली. हाका उतरत होता. परत शिंग वाजले आणि भला जंगी एकुलता रान सोडून बाहेर धावला. मोकळ्यावर येताच त्याने आपली मुसंडी उचलली. ते भेसूर रूप पाहून साऱ्यांचे डोळे ताठरले. भले मोठे 2 सुळे सोंडेवर परतले होते. अंगावर दाभणासारखे ताठ केस उभे होते. पाठीमागच्या हाक्याकडे पाहून एकुलग्याने एक हुंकार केला आणि तो धावला. आडव्या जात असलेल्या त्या डुकराकडे शहाजीराजे पाहत होते. त्यांच्या चेहऱ्याचा स्नायू ताठरत होता. चेहऱ्यावर द्वेष प्रगटला होता. त्यांनी काही न बोलता डुकराकडे बोट दाखवले आणि भाला सरसावून टाच मारली. पाठोपाठ राजांनी टाच मारली. पाठीमागून शत्रूची चाहूल लागताच संतापाने हुंकारून त्या एकुलग्याने वेग वाढवला. भरधाव वेगाने राजे खड्डे वळणांची पर्वा न करता शहाजीराजांच्या मागोमाग जात होते. क्षणाक्षणाला अंतर कमी होत होते. भरधाव वेगाने पळणाऱ्या त्या श्वापदाने एकदम आपला मोहरा वळविला आणि संतापाने ते फिरले. धावत येणाऱ्या शत्रूकडे पाहताच तो एकुलगा सरळ चाल करून गेला. फिरलेला डुक्कर आणि त्याने केलेली चाल लक्षात येईपर्यंत शहाजीराजांचे घोडे बिथरून खिंकाळले आणि 2 पायांवर उभे राहिले. घोड्याच्या पायांजवळून एकुलगा तसाच पुढे धावला. मागून भरधाव वेगाने खूर खडखडत येत असलेल्या राजांनी शहाजीराजांचे उभे घोडे पाहिले. काळजीने त्यांचे मन कंपित झाले आणि दुसऱ्याच क्षणी समोरून येत असलेल्या डुकरावर त्यांनी मोहरा केला. उजव्या बाजूला डुक्कर येऊन त्यांनी भाला लावला. भाल्याचे फाळ घुसले. काडकन काठी मोडल्याचा आवाज आला. डुकराचा चित्कार उठला. धडपडत ते अजस्त्र जनावर उठले आणि अंगात भाला घेऊन पळू लागले. डुक्कर गेल्याच्या संतापाने बेभान झालेले शहाजीराजे जवळ आले होते. द्वेषाने त्यांनी टाच मारली. बघता बघता त्यांनी डुक्कर गाठला आणि मोठ्या कुशलतेने डुकरावर भाला लावला. भाला सोडला. भाल्याचे फाळ छाताड पोखरीत आत घुसले. चित्कार करीत त्या रानडुकराने अंग टाकले. वेदनेने किंचाळत गडगडत ते शांत झाले. सारी घोडी गोळा झाली. शहाजीराजे घामेजलेल्या चेहऱ्याने शिकार पाहत होते. त्यांच्या मुखावर समाधान होते. ते म्हणाले, राजे, तुम्ही बहादूर खरे, पण तुमचा पिंड शिकाऱ्याचा नव्हे. आमच्या संकटात तुम्ही धावलात आणि डुकराला सामोरा फाळ लावलात. असा फाळ लावणं फार धोक्याचं कठीण काम, पण हे शिकारीत शक्यतो टाळावं. बरोबरीने डुकराला फाळ लावावा. त्यानंतर परत आणखीन एक रान उठवले गेले. भरपूर शिकार करून राजे रात्री परत गडावर आले. तेव्हा ते जिजाबाईंना भेटले. तेव्हा म्हणाले, मासाहेब, महाराज साहेबांची शिकारीची उमेद दांडगी. शिकार पाहिली की सारं भान हरपतात.
बेभान होऊन कशाचाही विचार न करता सरळ तुटून पडतात ते महाराज साहेब वेगळेच भासतात. अधुना तृतीय भागस्य चतुर्विंशतिः कथा ईशा. सकाळच्या वेळी शहाजीराजे देवी दर्शनासाठी गडाच्या माचीवर आले होते. शहाजीराजांच्या बरोबर सारे दर्शन करून माघारी फिरले. शहाजीराजांनी विचारले, मोरोपंत, राजांचे गड किती आहेत? 60 गड सध्या मजबूतीचे आहेत. असं? आणि पागा? 15,000 खडी पागा आहे, नेताजी म्हणाले. राजे, तुम्ही गलबतही बांधलीत असं ऐकलं. जी, राजे म्हणाले. चांगली गोष्ट आहे. राजे, पागा वाढवून घ्या. आम्ही सांगितला होता तो श्लोक ध्यानी आहे ना? तो कसा विसरेल? मग सांगा ना. यस्याश्वा तस्य राज्यम, यस्याश्वा तस्य मेदिनी, यस्याश्वा तस्य सौख्यम, यस्याश्वा तस्य साम्राज्यम. मोरोपंत म्हणाले, बेअदबीची माफी असावी. पण जेव्हा राजे पागेत जातात तेव्हा न चुकता हा श्लोक त्यांच्या तोंडून आम्हाला ऐकायला मिळतो. मोरोपंत, ज्याला ह्या श्लोकाचं महत्त्व कळलं त्याचं साम्राज्य वाढायला फारसा वेळ लागणार नाही. राजे, इथं आम्ही आलो, राहिलो. तुम्ही समाधान दिलत. तुमचं राज्य पाहून डोळे तृप्त झाले. आम्ही जेजुरीला खंडोबाला काय बोललो माहीत आहे? जी, आम्ही तुमच्याबरोबर दर्शन करीत असता बोलून गेलो. आम्ही सांगितलं, आमच्या राजांचं राज्य उभं राहू दे. आम्ही देवाच्या सुवर्णमूर्ती घडवू. तो नवस फेडायला हवा. इथल्या मुक्कामात तुमचं राज्य उभं राहिल्याची खात्री झाली आम्हाला. क्षमा असावी. राजे म्हणाले, अजून राज्य सुरक्षित नाही. शास्ता खान आमच्या बंदोबस्तासाठी उतरला आहे. तिकडे आदिलशाही संतप्त आहे. राजे, जेव्हा राज्य उभं राहतं तेव्हाच ही परचक्र येतात. नाही तर आदिलशहाला, मोगलाईला तुमची दखल घ्यायचं काय कारण? ती थोर राजकारणी, मुत्सद्दी माणसं असतात. त्यांची सदैव दूरदृष्टी असते. औरंगजेब त्यातलाच एक आहे. जेव्हा कुणाचं लक्ष तुमच्याकडे नव्हतं तेव्हा औरंगजेबाला दक्षिणेचा सुभेदार म्हणून असताना त्यानं तुमच्यावर नजर ठेवली होती. एवढंच नव्हे तर आदिलशाहीला तुमच्यापासून सावध राहण्याचा सल्ला दिला होता. शास्ता खानाला तरी घाबरू नका. तुम्ही या संकटातून पार पडाल हा भरवसा आहे. आम्ही इथं भेटत असता 2 मातब्बर शत्रू आपापल्या जागी जे खेळवून ठेवलेत ते पाहून आम्ही थक्क झालो. राजसदरेवर शहाजीराजे बसले. जिजाबाई दाराशी येऊन उभ्या राहिल्या. संभाजीने मांडीवरची जागा घेतली. सारे अदबीने उभे होते. शहाजीराजे माणकोजींना म्हणाले, माणकोजी, आता तुमची आमची उमर झाली. राजांनी हे मिळवलेलं पाहून डोळे निवले. हे पाहायला दादोजी हवे होते. राजे जेव्हा दादोजींनी लावलेल्या बागेतली फळं पाठवतात तेव्हा ती पाहून आमचं मन व्यथित होतं. राजे, अशी इमानी माणसं हुडकून जवळ करा. एक दुर्गाबरोबरीची ही माणसं. आणि राजे, आता पसारा वाढला. पुणं नावारूपाला आणलं, पण पुणं सुरक्षित नव्हे. रायगड बांधता आहात ना? जी, मग तीच जागा राजधानीची करा. तशी अव्वल जागा शोधून सापडणार नाही. तीच जागा निश्चित करा. कर्नाटकात आम्ही होईल त्या मगदुरानं जिंजी पावे तो मुलूक राज्यात आणला आहे. आम्ही राहिलो न राहिलो तरी एकोजी राजे तो मुलूक सांभाळतील. त्यांना समज कमी. शहाजीराजे हसले. दरवाजाकडे पाहत म्हणाले, आमच्याच वळणाखाली वाढले ना तुम्ही. आता थोरले एकोजी राजांना सांभाळा. दोघे एक झालात तर तंजावरपासून नर्मदेपर्यंत मुलूक तुमचा बनायला फारसा वेळ लागायचा नाही. आमचं स्वप्न परमेश्वरानं तुमच्याकरवी साकार केलं. राजे, आम्हाला फार दिवस राहता येणार नाही. त्याचं दुःख आहे. का एवढ्यात कंटाळलात? राजे खेदाने म्हणाले. नको राजा, असं बोलू नको. तुझा कंटाळा कोणाला येईल? अरे, तुझं यश बघून, कीर्ती पाहून 10 वर्षांचं आयुष्य वाढवून मी जातो आहे. आम्ही जास्त काळ राहिलो तर आदिलशाहीत संशय येईल. अफजलचा वध केलात आणि तुम्ही आदिलशाहीत उतरलात. त्याचवेळी आम्ही कर्नाटकातून विजापुरात येत होतो आणि विजापूर दरबारात हलकल्लोळ माजला. कारण? माणकोजींनी विचारले. अशी बोलवा उठली की एका बाजूनं आम्ही आणि दुसऱ्या बाजूनं शिवाजी विजापूरवर स्वारी करणार. कशात काही नाही तर ही बोलवा उठते आणि आता तर आम्ही राजरोसपणे भेटतो आहोत.
पण आदिलशाहीनं परवानगी दिली आहे ना? राजांनी विचारले. उगीच नाही. आदिलशहांनी आम्हाला तुमची समजूत काढायला सांगितलं. तुम्हाला मानानं दरबारी आणायला सांगितलं. 10,000 ते द्यायला तयार आहेत. घाबरू नका. आम्ही ते कदापिही सांगणार नाही. नेमकी आम्ही संधी उचलली. मोगलांच्या विरुद्ध दख्खनशाह्यांनी एकजुटीनं राहावं हे आजवर आम्ही म्हणत आलो. आम्ही ज्या तत्वाचा पाठपुरावा केला त्याचं महत्त्व आदिलशाहीला हळूहळू पटू लागलं आहे. आदिलशाहीत ते तत्त्व बिंबवण्याचा आम्ही अधिक प्रयत्न करू. ते जमलं तर तुमचं एक संकट तरी दूर होईल. राजे चित्त लावून ते बोल ऐकत होते. एक थोर राजकारणी मुत्सद्दी आपले मनोगत बोलत होता. ते अखंड ऐकत राहावे असे राजांना वाटत होते. रात्री जेवण झाल्यावर सारे महालात बसले होते. उच्चासनावर शहाजीराजे बसले होते. खालच्या बैठकीवर एका बाजूला राणी परिवार आणि दुसऱ्या बाजूला राजे जिजाबाईंसह बसले होते. परके कोणी नव्हते. शहाजीराजे म्हणाले, राजे, तुमच्या मासाहेबांनी तुम्हाला छान तयार केलं. जिजाबाई लाजल्या. त्या म्हणाल्या, आपल्याच वळणावर गेलेत राजे. शहाजीराजे हसले. ते म्हणाले, मुळीच नाही. आमच्यात आणि राजांमध्ये फारच फरक. आम्ही राजभोगी तर ते राजयोगी. पहा ना, आम्ही पराक्रम करतो, पण त्याचबरोबर आम्ही स्वतःला विसरू शकत नाही. उपभोगाची वासना सुटत नाही. मोहिमेतून मोकळं होताच आम्ही विलासांकडे झुकतो. पण राजे पहा, पराक्रमाबरोबरच ते सदैव राज्यकारभाराशी निगडीत आहेत. त्यांच्यात आदर्श राजाचे गुण पुरेपूर उतरलेत. म्हणूनच जयश्री त्यांना सदैव माळ घालते. अफजल खानासारख्या संकटातून सुटून जाणं हे काही सामान्य नव्हे. शहाजीराजांनी निश्वास सोडला. ते व्यथित झाले. ते म्हणाले, राजे, अफजल मारलात आणि आमच्या मनातलं एक शल्य हल्लं. त्यानंच आमच्या हातात बेड्या ठोकल्या होत्या. शंभूराजांच्या मृत्यूला तोच कारणीभूत झाला होता. त्याचा वध केलात आणि आम्हाला समाधान दिलं. पण एक शल्य अजून खोल ऋतून आहे. कोणतं? राजांनी अधीर होऊन विचारले. बाजी घोरपडे. निश्वास सोडून शहाजीराजे म्हणाले, दगाबाज हरामी. आम्हाला गाफील ठेवून त्यानं कैद केलं. अफसोस, सद अफसोस. आम्ही गाफील राहिलो. आम्ही आदिलशाहीचे चाकर, तोही आदिलशाहीच्या मर्जीतला. त्याचमुळं आम्हास शक्य असूनही आम्ही खामोश राहिलो. गंभीर मुद्रेनं ठाम स्वरात राजे म्हणाले, महाराज साहेब, आज आपल्या पायांशी आम्ही इमान करतो. चढ्या मापानं आम्ही बदला घेऊ. दगाबाजीचं पुरं प्रायश्चित्त आम्ही त्याला देऊ. राजांचे ते बोल ऐकून शहाजीराजे समाधान पावले. ते म्हणाले, आम्हास तुमचा यकीन आहे. आम्ही निश्चिंत झालो. 2 दिवसात शहाजीराजांनी सर्वांचा निरोप घेतला. शहाजीराजांच्या बरोबर आलेल्या सर्व सरदारांना शिवाजीराजांनी मौल्यवान भेटी दिल्या. दळाला मोहरा वाटल्या. जिजाबाईंचा निरोप घेत असता शहाजीराजे म्हणाले, राणीसाहेब, आम्ही येतो. एक मागणं आहे. बोला. पुन्हा हे पाय दिसावेत. आम्ही जरूर येऊ. संधी मिळताच येऊ. शक्य झालं, परिस्थिती निवळली तर राजांना कर्नाटकात नेण्याचा आमचा बेत आहे. राजांना जपा. त्यांच्यासाठी स्वतःला जपणं आवश्यक आहे, हे ध्यानी ठेवा. शहाजीराजे बाहेर आले. सर्व राणी परिवाराने शहाजीराजांना वंदन केले. आशीर्वाद देऊन संभाजीला घेऊन शहाजीराजे सदरेवर आले. राजांना अश्रू आवरत नव्हते. त्यांनी शहाजीराजांच्या पायांवर डोके ठेवले. राजे म्हणाले, जे आजवर मिळवलं ते आणि मस्तक आपल्या पायांशी सदैव रुजू. शहाजीराजांना उभ्या जागी हुंदका आला. कासावीस होऊन त्यांनी राजांना कवटाळलं. त्यांच्या कपाळाचं चुंबन घेतलं. आपले अश्रुपुशीत आपल्या गळ्यातला अत्यंत तेजस्वी असा मोत्यांचा कंठा त्यांनी काढला. स्वतःच्या हातांनी राजाच्या गळ्यात तो कंठा घालून त्यांनी राजांना परत मिठीत घेतलं. पालखीबरोबर राजे गडाच्या पायथ्यापर्यंत अनवाणी गेले. शहाजीराजे अश्वारूढ झाले. राजांनी त्रिवार मुजरा केला. किंचित ओणवे होऊन शहाजीराजांनी शिवाजीराजांची पाठ थोपटली आणि घोड्याला टाच दिली. घोडदळ सुटले. धुळीचा लोट दिसेनासा होईपर्यंत राजे तेथेच उभे होते, भरल्या डोळ्यांनी. अवशिष्टा कथा अग्रिमे भागे पठिष्यते. अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावन् मंगलं भूयात्, शुभं भूयात्. नमो नमः. धन्यवादः.